नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आता आम्ही निघालोय पुन्हा मुंबईला येण्यासाठी। तर खूप तिघींनी एन्जॉय केलं, म्हणजे मस्त खूप धमाल मस्ती केली। तर हा आहे कोकणातला रस्ता। सकाळी आम्ही 8 वाजता निघालोय आणि तुम्ही धुकं पाहू शकता, खूप पाऊस आहे आज। आणि हे आहेत कोकणातल्या रस्त्यावर खड्डे। खूप रस्ता खराब आहे, कोकणात जाणारा इतका रस्ता खराब आहे। काहीतरी सरकारने इकडे लक्ष द्यायला पाहिजे, इतकी अवस्था बेकार आहे ना कोकणकरांची। तर हा असा आहे पूर्ण रस्ता। आणि हा आहे सवत्सडा धबधबा। आपण जाताना सुद्धा पाहिला होता आणि हा आता आपण येताना पाहतोय। पाहू शकता तुम्ही रस्त्यावर पूर्ण असे छोटे छोटे धबधबे तयार झालेत। आता अजून एक 15 दिवसांनी आल्यावर मला वाटतं खूप मस्त एकदम धबधबे पाहायला मिळतील आपल्याला इकडे। आणि तुम्ही पाहू शकता एकदम तुफानी पाऊस पडतोय, म्हणजे जराही थांबत नाहीये, कंटिन्यू पाऊस चालू आहे। हा माहित होतं। आहे तिकडे भरपूर आहेत। तेच ना, जायलाच नाही मिळत आपल्याला। छत्री घेऊन गेलो तर कशी ताई हे पाठवा ग्रुपवर आपल्या। आपण दिसताना एक फोटो काढा काही पाऊस आहेत ना आता इथे। पाहू शकता तुम्ही असा हा तुफानी पाऊस रात्रभर आणि पूर्ण दिवसभर पडतोय। आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो त्यांचा फोन आला की बरं झालं तुम्ही लवकर निघालात, नाहीतर मग अडकला असतात। कारण आम्ही आल्यानंतर म्हणजे जवळजवळ चिपून पूर्ण पाण्यामध्ये भरलं गेलंय। तर त्यामुळे मग आम्ही निघालो लवकर, सकाळी आम्ही 8ला निघालो। तर आता आम्ही आता घाट कशेडी घाटाचा जो बोगदा आहे तो तिथे पोचलोय, आलोय बहुतेक सुखरूप आम्ही। त्यानंतर आम्ही पाली मार्गे ठाण्यामध्ये आलो। ट्रॅफिक आम्हाला थोडं कमी मिळालं, जास्त नाही, तरीही आम्हाला रात्रीचे 8 वाजले, म्हणजे आम्ही सकाळी 8ला निघालेलो ते रात्रीचे 8 वाजले। असा हा आमचा तिघींचा 3 दिवसाचा कोकणचा प्रवास होता। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा। आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।